हॅलो सुलेखा, रात्रीचे किती वाजलेत याची काही कल्पना आहे? मला झोप येत नाहीये. झोपू नकोस. माझी कशाला झोपमोड करतेस? तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं. सुलेखा, एवढं काय महत्वाचं काम आहे? आपण सकाळी नाही बोलू शकत का? भूतकाळातला आणखीन एक चेहरा मला वर्तमान काळात दिसायला लागलाय. कोणाचा? माहित नाही, पण तो चेहरा मला स्वस्थ बसू देत नाहीये तनिष्का. सुलेखा, तू जर का अशी स्वस्थ बसूनच चेहरे बघणार असशील ना तर काहीच घडणार नाहीये. आज एकच चेहरा दिसलाय, उद्या असे 100 चेहरे अजून दिसतील तुला. मग काय करू मी? सुलेखा, मी तुला मागेच सांगितलंय, बुद्धिमत्ता आणि आपला संबंध नसला ना की हे असंच होतं. आपल्याला कुठल्या गोष्टीचा धोका आहे याची जाणीव तरी किमान व्हायला हवी आहे. म्हणजे नक्की काय करायचं सांगाल? इंदुमतीची मदत घे सुलेखा. त्या चेहऱ्याचा भूतकाळ आठवण्याचा प्रयत्न कर. नंतर वर्तमानात त्याचा शोध घे आणि थोडासा जरी संशय आला तरी सगळं संपवून टाक. कारण मार्गातले अडथळे लहान असतानाच ते बाजूला केलेले बरे असतात. नाहीतर त्याची भिंत व्हायला वेळ लागत नाही. कळलं? आणखी एक महत्वाची गोष्ट, एवढ्या रात्री मला पुन्हा फोन करायचा नाही. बाहुली, काय झालंय? बाहुलीच्या चेहऱ्यावर हसू शोभून दिसतं, अश्रू शोभून दिसत नाही. काय झालंय बाळा? आजोबा, हे सगळं माझ्यामुळे झालंय. माझं चुकलं. तुझं चुकलं नव्हे, अजूनही चुकतंय. काय? माझं चुकलं, माझं चुकलं असा जो तू जप करते आहेस तिथे चुकतंय. माणसाला स्वतःची चूक उमगली की रडत न बसता ती सुधारण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आजोबा, पण आता माझी चूक सुधारून काही उपयोग होणार आहे का? आजोबा, पण आता मला माझी चूक सुधारता येणार नाहीये ना? माझ्यामुळे एवढं मोठं भांडण झालं, दादाची चिडचिड झाली आणि आजोबा, मला खात्री आहे की तो माझ्यामुळेच घर सोडून. एवढ्या तेवढ्या कारणावरून आदिनाथ घर सोडून जाईल असं जर तुला वाटत असेल बाहुली, तर हीच तुझी चूक आहे. आदिला लहानपणापासून ओळखतो मी. तो कितीही चिडला तरी त्याचा त्याच्या बहिणीवरचा राग टिकत नाही. विश्वास ठेव माझ्यावर. खरंच आजोबा? 100%. त्यामुळे तो तुझ्यावर रागवून घर सोडून गेला हे मनातून काढून टाक. आणि अजूनही तुला असं वाटत असेल की तुझी चूक झाली आहे आणि ती
सुधारायला हवी, तर त्याचंही उत्तर आहे माझ्याकडे. आजोबा, दादा जर परत येणार असेल तर मी काहीही करायला तयार आहे. सध्याच्या परिस्थितीत आदिनाथसाठी काही करायचं असेल तर ते म्हणजे शुभ्राला मानसिक आधार देणं. कोमेजून गेली आहे बिचारी. तिची कुठलीही चूक नसताना तिला ही शिक्षा भोगावी लागते. बाहुली, ही वेळ रडत बसण्याची नाहीये, तर एकमेकांना आधार देत पुढे जाण्याची आहे. हॅलो सुरेखा. कोण? सुरेखा, आधी बोलतोय. आधी? आधी, अरे आहेस कुठे तू? तेव्हा मला काही माहित नाही. मी फक्त जीवावर उदार होऊन पळतोय. पळतोयस? कुठून कुठून? हे बघ मला काही माहित नाही. मला काही लोकांनी पळवलं होतं. माणसं कोण आहेत मला काही माहित नाही. ते फक्त मला तुझ्याबद्दल विचारत होते आणि त्याचसाठी मला त्यांनी पळवलं होतं. तू काही सांगितलंस का? मग मी त्यांना काही सांगितलं नाही. मला आता बोलायला वेळ नाहीये. ती लोक माझा पाठलाग करतायत. जर त्यांच्यापैकी कोणी मला पाहिलं ना तर ते माझं काही करू शकते. आय नीड युअर हेल्प. हो, एक मिनिट मला जरा विचार करू दे. मी विचार कसला करते सुलेखा? मी खूप वाईट अवस्थेत आहे. मला तुझा पत्ता सांग, मी तिकडे येतो लगेच. नाही नको. मी तुला सांगते कुठे भेटायचं ते. ओके, नीट ऐक. बाहुली, काय झालंय ग बाळा? सांग मला, काय झालंय? आजोबा, मला भीती वाटते. कसली भीती वाटते तुला? माझ्या बाबतीत पूर्वी जे घडलं तेच पुन्हा घडणार नाही ना? काय घडलं पूर्वी?
विश्वासघात. विश्वासघात? कोणी केला तुझा विश्वासघात? विक्रांत भोसले. बाहुली, हा असा विचार तुझ्या मनात आलाच कसा? आजोबा, स्वप्नीचा फोन आला होता. तो असं म्हणाला की त्याच्या फर्मला वॉर्डन अँड कंपनीकडून एक लेटर आले. बरं, मग? आजोबा, ते तसं लेटर त्यांना नाही येऊ शकत, कारण सबमिट करण्यापूर्वीच त्या बिझनेस प्रपोजलची सीडी दादा. काय झालंय बाहुली? बोलत का नाही? आजोबा, प्लीज तुम्ही कोणाला सांगू नका, खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आधी काय झालं आहे हे सांगणार आहेस का तू? आजोबा, वॉर्डन अँड कंपनीच्या बिझनेस प्रपोजलची सीडी दादा सुलेखाकडे विसरला. श्रीराम श्रीराम. हे कोणी सांगितलं तुला बाहुली? आजोबा, आय एम सॉरी, मी हे कोणालाच सांगितलं नव्हतं. मला विक्रांत म्हणाला होता. सुलेखाच्या घरावर रेड टाकल्यानंतर त्याला ती सीडी तिथे मिळाली होती आणि आपल्याकडनं ती हरवली आहे असं दादाला वाटत होतं. बरं, मग? विक्रांतने त्या सीडीचं पुढे काय केलं माहिती नाही, पण स्वप्नील म्हणत होता की वॉर्डन अँड कंपनीकडून त्याला प्रोजेक्ट अप्रुव्हलचं लेटर आलंय. म्हणजे ते पत्र विक्रांतने तेच का केलं कळत नाहीये. म्हणजे एका बाजूला असं वाटतंय की एवढा मोठा पुरावा दादाविरुद्ध असून सुद्धा विक्रांतने दादाला अटक केली नाही. हा त्याचा मोठेपणा आहे. पण दुसरीकडे असंही वाटायला लागलंय की विक्रांतला दादा आणि सुलेखाबद्दल माहीत होतं. सुलेखाचा पत्ता शोधण्यासाठी विक्रांतनेच दादाला. बाहुली, अशा संशयाची मला तुझ्याकडून अपेक्षा नव्हती. आजोबा, मी संशय घेत नाहीये. माझा सुद्धा विश्वास नाहीये का विक्रांतवर? बाहुली, हे असले विचार मनातून काढून टाक. माझी खात्री आहे विक्रांत असं कधीच करणार नाही. हॅलो, मी इन्स्पेक्टर वजलवार बोलतो. बोला. मला विक्रांत भोसले विषयी काही माहिती हवी होती. त्यांच्याविषयी मी तुम्हाला काहीच माहिती देऊ शकत नाही. नाही देऊ शकत म्हणजे माहिती नाहीये का माहिती असून देऊ शकत नाही? इन्स्पेक्टर, नाव काय म्हणालात तुमचं? वजलवार. इन्स्पेक्टर वजलवार. इन्स्पेक्टर वजलवार. विक्रांत भोसले यांच्याविषयी मला काहीही माहिती नाही. तुमचा भाऊ आहे तो तनिष्काबाई. एका सख्ख्या बहिणीला आपल्या भावाविषयी काही माहिती नाही मनाले पटत नाही ना राव. तुम्हाला पटावं म्हणून मी खोटं बोलू शकत नाही ना इन्स्पेक्टर वजलवार. विक्रांत भोसले हे जरी माझे भाऊ असले तरी माझा आणि त्यांचा काहीही संबंध नाही. आणखी एक माहितीचा अधिकार म्हणून तुम्हाला विचारते, हे सगळे प्रश्न मला का विचारण्यात येत आहेत? गेले काही दिवस म्हणजे सस्पेंड झाल्यानंतर विक्रांत भोसले बेपत्ता आहे.
म्हणलं तर सरकारी गुन्हेगार आहेत ना ते. चुकताय तुम्ही इन्स्पेक्टर वझलवार. विक्रांत भोसले माझे भाऊ आहेत म्हणून नाही. ते जरी माझे भाऊ नसते तरी ते सरकारी गुन्हेगार होऊ शकत नाहीत. कुणाले गुन्हेगार म्हणायचं आणि कुणाले नाही हे तुम्ही मले शिकवताय का एका इन्स्पेक्टरला? इन्स्पेक्टर वझलवार, जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो गुन्हेगार नसतो, आरोपी असतो. आणि हे तुम्ही कायदा कोळून पेलेल्या ॲडव्होकेटला सांगू शकत नाही ना. इन्स्पेक्टर, मला खरंच काही माहिती नाही आणि मला जेव्हा माहिती मिळेल तेव्हा अवश्य मी तुम्हाला ती देईन, कायद्याचा आदर राखण्यासाठी. ठेवू फोन? वेलकम टू द न्यू वर्ल्ड. अरे म्हणजे हे असं चोरासारखं लपून राहणं म्हणजे एका वेगळ्या जगात जगण्यासारखंच आहे नाही का? गेले काही दिवस मी तरी हेच करते. सुरेखा, आपल्याला इथे कोणी नाही, डोंट वरी. अरे कित्येक दिवस मी इथे लपून राहिले. पोलीस आजूबाजूला कितीतरी चौकशी करून गेली पण मला नाही शोधू शकले. So this is the safest place to stay and do anything you want. Relax. Come on, Adi. आता मी आहे ना तुझ्या बरोबर आणि तुझ्या सिक्युरिटीची पूर्ण जबाबदारी आता माझ्यावर आहे. सो तू फ्रेश हो, मी मस्त कॉफी घेऊन येते. ओके सुरेखा, थँक्स. Come on, Adi. Being an old friend, it's my duty. Huh? आणि आधी जेव्हा मला तुझी गरज होती तू माझी मदत केलीस तेव्हा मी या फॉर्मॅलिटीज पाळल्या होत्या नाही ना. कारण प्रश्न हक्कांचा आहे आणि मी अजूनही समजते की माझा तुझ्यावर पूर्ण हक्क आहे. नाहीये का हक्क? ॲज अ क्लोज फ्रेंड. मी आलोच, जरा फ्रेश होऊन येतो. मी काही नवीन कपडे ठेवले तुझ्यासाठी. आय मीन माझ्या चॉईसचे आहेत, आवडतील तुला. जसे आधी मी आलोच.